नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण 4 आर्थिक विकास भाग 2 हा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. की अगदी आर्थिक विकास या पाठामध्ये आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय, मिश्र अर्थव्यवस्था, स्वतंत्र भारतासमोरील विविध अशा प्रकारच्या आव्हानांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. नियोजन मंडळाचाही विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. पंचवार्षिक विविध अशा प्रकारच्या जे काही योजना आहेत की या योजनांचे उद्दिष्ट, अशा उद्दिष्टांचाही अभ्यास आपण या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत पहिल्या भागामध्ये आपण केलेला आहे. त्याचप्रमाणे पंचवार्षिक योजनामध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी अशा या 5 पंचवार्षिक अशा प्रकारच्या योजनांचा विचार आपण आत्तापर्यंत केलेला आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 6वी पंचवार्षिक जी योजना आहे की अशा या योजनेचा विचार या ठिकाणी करायचा आहे. तर 6वी पंचवार्षिक योजना ही 1980 ते 1985 अशा या कालखंडामध्ये या ठिकाणी योजलेली होती. आणि मग अशा या योजनेचं मुख्य अशा प्रकारचं उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर ते म्हणजे दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती अशा या गोष्टीवरती आधारित ही 6वी पंचवार्षिक योजना होती. पहा, त्याचप्रमाणे अशा या योजनेमध्ये आणखी काही या योजनेची उद्दिष्ट होती. ती उद्दिष्ट पाहत असताना विकास दरामध्ये वाढ करणं असेल, गरिबी आणि बेकारी यामध्ये घट करणे, छोट्या कुटुंब पद्धतीला प्रोत्साहन देण्याचं काम करणे, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्याचं काम, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, सलेम पोलाद प्रकल्प उभारणी, म्हणजे अशा या विविध अशा प्रकारच्या उद्दिष्टांनी 6वी पंचवार्षिक योजना ही या ठिकाणी आखलेली होती. पहा, म्हणजे खऱ्या अर्थाने अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टीमुळं भारतामधील असलेलं जे काही दारिद्र्य आहे की अशा या दारिद्र्याचं निर्मूलन करण्याचं काम, त्याचप्रमाणे लोकांना रोजगार देण्याचं जे काम आहे हे काम अशा या 6व्या पंचवार्षिक योजनेच्या मार्फत खऱ्या अर्थाने या ठिकाणी होणार होतं. पहा, आणि त्यामुळे 6वी पंचवार्षिक योजना ही प्रामुख्याने त्या ठिकाणी अंमलात आणलेली होती. यानंतर जर आपण पाहिलं तर 7वी पंचवार्षिक योजना आहे की 1985 ते 1990 असा हा कालखंड आहे. आणि अशा या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर अशा या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य उद्दिष्ट अन्न, रोजगार आणि उत्पादकता अशा या गोष्टीमध्ये वाढ करणं हे प्रामुख्याने 7व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं. पहा, की अगदी विकास असेल, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता आणि सामाजिक न्याय की अशा या गोष्टीवर सुद्धा भर देण्याचं काम 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रामुख्याने केलेलं आहे. त्याचप्रमाणे उत्पादनाच्या तंत्रामध्ये विविध अशा प्रकारच्या सुधारणा करणं, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये दरवर्षी 5% जी काही वाढ आहे की ही वाढ करण्याचंही उद्दिष्ट 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये होतं. पहा, त्याचप्रमाणे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये जी काही वाढ आहे की ही वाढ करण्याचंही उद्दिष्ट या योजनेमध्ये प्रामुख्याने होतं. पहा, आणि अशा या योजनेमध्ये जर आपण पाहिलं तर काही कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले होते. मग अशा या योजनेमध्ये जवाहर रोजगार योजना असेल, इंदिरा आवास योजना असेल, 10 लक्ष विहिरींची योजना असेल किंवा रोजगार निर्मितीच्या जर आपण पाहिलं तर अगदी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना ही अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ठरल्या गेली होती. पहा, यानंतर 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 1997 असा हा 5 वर्षाचा जो कालखंड आहे की अशा या कालखंडामध्ये 8वी पंचवार्षिक योजना ही त्या ठिकाणी अंमलात आणलेली होती. मग अशा या 8व्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य अशा प्रकारचं उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर ते म्हणजे खाजगी क्षेत्राला अधिक संधी देण्याचं काम, त्याचप्रमाणे उदारीकरणाचा जो काही स्वीकार आहे हा स्वीकार करणं हे 8व्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य अशा प्रकारचं उद्दिष्ट होतं. पहा, आणि मग की अगदी राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखणं, त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढीला आळा घालणं, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणं, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचं उच्चाटन करण्याचं काम हे प्रामुख्याने 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आखलेलं होतं. पहा,
आणि म्हणून असे ही जी काय 8वी पंचवार्षिक योजना आहे की अशा या योजनेमध्ये काही कार्यक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेले होते की ज्यामध्ये पंतप्रधान रोजगार योजना असेल, महिला समृद्धी योजना असेल, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना असेल, मध्यान्ह आहार योजना असेल, इंदिरा महिला योजना असेल किंवा गंगा कल्याण योजना असेल. म्हणजे अशा या विविध अशा प्रकारच्या योजनेचं काम अशा या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रामुख्याने केलेलं होतं पहा. आणि म्हणून 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खाजगी क्षेत्राचं जे महत्त्व होतं हे महत्त्व त्या ठिकाणी वाढलेलं होतं. 1991मध्ये स्वीकारलेल्या उदार आणि मुक्त धोरणाचं जे प्रतिबिंब आहे हे प्रतिबिंब आपल्याला या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रामुख्याने दिसून येतं आहे पहा. यानंतर 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002 अशा या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 9व्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य अशा प्रकारचं उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर ते म्हणजे कृषी आणि ग्रामीण विकास करणं पहा. म्हणजेच अगदी कृषी आणि ग्रामीण विकास या गोष्टीवरती भर या योजनेमध्ये देण्यात आलेला होता. मग यामध्ये आर्थिक विकासाचा दर वाढवणं, पायाभूत क्षेत्रामध्ये निकोप अशा प्रकारची स्पर्धा करणं, त्यानंतर परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला एक नवीन अशा प्रकारची दिशा देण्याचं काम अशा या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं पहा. म्हणजे खऱ्या अर्थाने अशा या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना असेल, भाग्यश्री बालकल्याण योजना असेल, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना असेल, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना असेल, जवाहर ग्राम समृद्धी योजना असेल, अंत्योदय अन्न योजना असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल. म्हणजे अशा या विविध अशा प्रकारच्या योजनांचा स्वीकार 9व्या पंचवार्षिक योजनांमध्ये केलेला होता पहा. म्हणजे असे विविध अशा प्रकारचे जे काही कार्यक्रम आहे हे कार्यक्रम 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खऱ्या अर्थाने सुरू केलेले होते पहा. म्हणजे अशा या योजनेमध्ये संपर्क व्यवस्था त्याचप्रमाणे सेवा क्षेत्राची सुद्धा प्रगती अपेक्षित प्रमाणामध्ये त्या ठिकाणी साध्य झालेली होती. त्याचप्रमाणे बांधकाम असेल, दळणवळण हे जे क्षेत्र आहे की अशा या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगली अशा प्रकारची जी काही वाढ आहे ही वाढसुद्धा या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रामुख्याने झालेली होती पहा. यानंतर पहा की बँकांचं राष्ट्रीयकरण. मग बँकांचे राष्ट्रीयकरण आपण पाहत असताना की अगदी पंडित नेहरू आणि लालबहादूर शास्त्री की अशा या प्रधानमंत्र्यांच्या काळामध्ये भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. आणि मग अशा या बँका उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व करत होत्या. या बँकांचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास आणि नफा वाढवण्यासाठी प्रामुख्याने कार्यरत होत्या. आणि मग या गोष्टीला छेद देण्यासाठी सरकारने 1955मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि तिचं रूपांतर भारतीय स्टेट बँकेमध्ये केलेलं होतं. आणि मग अशा या बँकेने अतिशय अल्प अशा प्रकारच्या कालावधीमध्ये आपल्या शाखा देशभर उघडल्या आणि शासकीय विकासामध्ये एक महत्त्वाची अशा प्रकारची भूमिका बजावण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली होती पहा. मग हे बँकांचं राष्ट्रीयकरण आपण कशाला म्हणतो की उत्पादन साधनावरील आणि त्यांच्या वितरणावरील खाजगी उद्योजकांची मालकी रद्द करून त्यावर शासनाची मालकी प्रस्थापित करण्याची जी प्रक्रिया होती की अशा या प्रक्रियेला राष्ट्रीयकरण असं म्हटलेलं आहे पहा. आणि मग यामध्ये की अगदी आज रोजी भारतीय स्टेट बँक की अशा या बँकेने अल्पावधीत संपूर्ण देशभर आपल्या ज्या काही शाखा आहेत त्या शाखा उघडलेल्या आहेत आणि शासकीय विकासामध्ये एक महत्त्वाची अशा प्रकारची जी भूमिका आहे ही भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे पहा. मग अशा या राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर ती नेमकी काय आहे, तर 14 बँकांच्या राष्ट्रीयकरणाची कारणं ही जर आपण पाहिली तर ती नेमकी काय आहे, तर सरकारी योजना राबवताना जी तूट आहे ती तूट निर्माण जर झाली तर ही भरून काढण्याचं काम या बँका करणार होत्या. बँकांचा नफा सरकारी खात्यामध्ये जमा होणार होता. लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे. प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रीजींनी हाती घेतलेल्या हरित क्रांतीचा कार्यक्रम राबवणे. इंदिरा गांधींच्या पक्षातील समाजवादी गट आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्या
यांची बँकांच्या राष्ट्रीयकरणाची मागणी, म्हणजे अशा विविध अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहे की अशा या गोष्टीमुळं 14 बँकांचे राष्ट्रीयकरण हे त्या ठिकाणी केलेलं होतं. पहा की अगदी हे राष्ट्रीयकरण पाहत असताना हे अगदी आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती असं हे जे बँकांचं राष्ट्रीयकरण आहे की ते राष्ट्रीयकरण होत असताना की अगदी या ठिकाणी आपल्याला म्हटलं आहे की हे तुम्हाला माहीत आहे का की प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. आणि मग यामध्ये अलाहाबाद बँक होती, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक की ज्याला आपण युको बँक असं म्हणतो, युनियन बँक ऑफ इंडिया, म्हणजे अशा या 14 बँका आहे की अशा या 14 बँकांचा जो समावेश आहे की हा समावेश त्या ठिकाणी होता. पहा 1980मध्ये आणखी 6 ज्या बँका होत्या की अशा या बँकांचं देखील राष्ट्रीयकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. पहा की अगदी पहा की राष्ट्रीयकरण झाल्यानंतर अशा या बँकांना मिळणारा जो नफा होता की हा नफा सरकारी खात्यामध्ये जमा होणार होता. त्याच्याच जोडीला लघु असेल मध्यम उद्योगांचे विकास धोरण हे राबवणं आवश्यक होतं. पहा आणि त्यामुळं लालबहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोगही या काळी हाती घेतलेला होता. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेले काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन अशा प्रकारचा जो गट होता की या गटाने देखील व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करावं अशा प्रकारची मागणी केलेली होती. आणि त्यामुळं कम्युनिस्ट पक्षाचा सुद्धा अशा प्रकारच्या निर्णयाला त्या ठिकाणी पाठिंबा होता. आणि म्हणून अशा या बँकांचं जे काही राष्ट्रीयकरण आहे की हे राष्ट्रीयकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. पहा यानंतर पहा की 20 कलमी कार्यक्रम की 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमांची घोषणा केली आणि विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा जो काही संकल्प आहे तो संकल्प त्या ठिकाणी केला. मग अशा या 20 कलमी कार्यक्रमामधील तरतुदी काय आहेत तर या तरतुदी जर आपण या ठिकाणी पाहिल्या तर अगदी शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनांमध्ये वाढ करणं, त्यानंतर कामगारांचा उद्योग क्षेत्रामध्ये सहभाग असणं, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना, त्याचप्रमाणे वेठबिगार मुक्ती करणं ही तरतूद या ठिकाणी 20 कलमी कार्यक्रमामध्ये होती. त्यानंतर कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे आणि तस्करी रोखण्याचं काम, त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, यानंतर हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती करणं, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक अशा प्रकारचं साहित्य उपलब्ध करून देण्याचं काम. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशा या विविध अशा प्रकारच्या गोष्टींसाठी ही जी 20 कलमी योजना होती तर ही 20 कलमी योजना त्या ठिकाणी अंमलात आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलेलं होतं की अगदी 1 जुलै 1975 रोजी इंदिरा गांधींनी अशा प्रकारची ही जी 20 कलमी योजना आहे की या योजनेची घोषणा प्रथमच त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं होतं. पहा म्हणजेच एकंदरीत विकसित अशा प्रकारच्या राष्ट्राच्या दिशेने वेगवान अशा प्रकारची जी काही वाटचाल करणं की हा प्रमुख अशा प्रकारचा जो काही हेतू आहे की किंवा उद्देश आहे, हा उद्देश आपल्याला या 20 कलमी कार्यक्रमाच्या पाठीमागे आपल्याला तो दिसून येतो. पहा आणि त्यामुळं की अगदी अशा या
वीस कलमी योजनेमुळे सुद्धा जर आपण पाहिलं तर भारताचा जो काही आर्थिक विकास आहे की हा आर्थिक विकाससुद्धा त्या ठिकाणी साध्य होणार होता. भारतातील शेती भाग असेल किंवा शहरी भाग असेल की अगदी अशा या भागातील कमाल अशा प्रकारची जमीन धारणा हे त्या ठिकाणी अंमलामध्ये येणार होतं. संपत्तीची समान अशा प्रकारची जी काही वाटणी आहे ही वाटणी त्या ठिकाणी अंमलामध्ये येणार होती. शेतमजुरांना किमान अशा प्रकारचं वेतन हे त्या ठिकाणी ठरलं जाणार होतं. विविध अशा प्रकारच्या जलसंधारण योजनेमध्ये त्या ठिकाणी वाढ होणार होती. कामगारांचा विविध अशा प्रकारच्या उद्योग क्षेत्रामधील असणारा जो सहभाग आहे हा सहभाग त्या ठिकाणी वाढला जाणार होता. राष्ट्रीय विविध अशा प्रकारचं प्रशिक्षण योजना या त्या ठिकाणी राबवल्या जाणार होत्या. पूर्वी वेठबिगार असायचे, अशा या वेठबिगारांची मुक्ती करण्याचंही उद्दिष्ट अशा या 20 कलमी कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी केले गेलेलं होतं. की अगदी विविध अशा प्रकारचे लोक कर चुकवायचे आणि अशी ही कर चुकवेगिरी ही त्या ठिकाणी थांबणार होती. विविध आर्थिक गुन्हे असतील, तस्करी हे देखील रोखण्याचं काम अशा या 20 कलमी कार्यक्रमामुळे त्या ठिकाणी होणार होतं. जीवनावश्यक अशा प्रकारच्या वस्तूंचे जे दर नियंत्रण आहे हे दर नियंत्रण त्या ठिकाणी अंमलात आणले गेलेलं होतं. रेशनिंग व्यवस्थेमध्ये जी सुधारणा आहे की ही सुधारणासुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे हातमाग क्षेत्र असेल की अशा या हातमाग क्षेत्र विकासाच्याद्वारे एक उत्तम अशा प्रकारच्या वस्त्रोद्योगाची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात येणार होती. दुर्बल घटकांची कर्जमुक्ती अशा या 20 कलमी योजनेच्याद्वारे करण्यात येणार होती. विविध अशा प्रकारच्या घरबांधणीसाठी सहाय्य त्या ठिकाणी देण्यात येणार होतं. मग दळणवळण सुविधा असेल किंवा शाळांसाठी शैक्षणिक अशा प्रकारचं साहित्य हे सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम अशा या 20 कलमी योजनेच्याद्वारे त्या ठिकाणी करण्यात येणार होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबू. पुढील उर्वरित पाठाचा भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.